नमस्कार मैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आज आपण पाहणार आहे मक्याच्या कणसांची जे ओले कणस बाजारामध्ये आलेले आहे। आता आहे पावसाळा, पावसाळ्यामुळे मार्केटला खूप सारे कणीस आलेले आहेत। त्याला कोणी कोणी कॉर्न म्हणते, तर आमच्याकडे शुद्ध मराठी भाषेमध्ये त्याला डायरेक्ट मक्याची ओली कणस म्हणतात। तर त्याचा आपण छानपैकी पकोडा तयार करणार आहे। भजी पकोडे अशा प्रकारे आपल्याला इतकी सुंदर लागतात, खुसखुशीत लागतात। एक वेळा तुम्ही नक्की ट्राय करा। ट्राय केल्यावर तुम्हाला समजेल की किती सुंदर लागतात। मुलांना तर खूप आवडीचे। आपण भेळ बनवतो, त्याचे खूप प्रकार आहेत। भेळ बनवले जाते, आलू बोंडे बनवले, ढोकळा बनवला जाते, शिरा बनवला जाते। पण तुम्ही ही कॉर्न भजी खाऊन बघा आणि मग सांगा मला की कशी टेस्ट, इतकी सुंदर टेस्ट आहे। तर चला मग आता आपण कॉर्न भजी बनवायला सुरुवात करू। तुम्हाला सांगत आहे मी साहित्य काय काय लागते। तर बघा मैत्रिणींनो, पावसाळा आलेला आहे। तर पावसाळ्यामध्ये बाजारामध्ये खूप ओली मक्याची कणसं आलेली आहेत। आमच्या इकडे याला मक्याचे दाणे म्हणते, कोणी कोणी याला कॉर्न म्हणते। तर आपण आता ते भजी बनवण्यासाठी बघणार आहे, त्याचे पकोडे बनवणार आहे। उदाहरण आपल्या म्हणजे मराठीमध्ये याला सरळ सरळ भजी म्हणतात। तर आता ही कशी बनवायची, तर आपण ही पाच मक्याची जी कणसं होती मी त्याचे पूर्ण दाणे काढून घेतलेले आहे। आपण ते टाकून घेणार आहे मिक्सरला। तर हे मिक्सरला टाकून घ्यायचं। त्यानंतर आता आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे, हे जे आहे ना 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, अद्रक घेतला आणि 2-3 मिरचीचे तुकडे करून घेतले। आपण हे आपल्याला पूर्ण मिक्सरला चांगलं वाटून घ्यायचं। आणि याच्यामध्ये आपल्याला थोडं जिरं पण घालायचं। बघू शकता तुम्ही 1 चम्मच आणि हा 2 चम्मच। आता अशा प्रकारे आपण थोडंसं जिरं घालून घेणार आहे आणि हे थोडं जाडसर टेक्स्चरमध्ये आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर चला आता आपण हे वाटून घ्यायचं आहे। मग बघा मैत्रिणींनो, आता हे थोडंसं जाडसर टेक्स्चरमध्ये आपण हे पूर्ण वाटून घेतलेलं आहे। बघा तुम्ही किती छान। बघा आता हे जास्त बारीक नाही करायचं मैत्रिणींनो, एकदम असा 2 वेळा असं फिरवायचं मिक्सरला, थोडं जाडसर वाटायचं। बघा मैत्रिणींनो, आपण जाडसर स्ट्रक्चर काढलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 2 कांदे घेतलेले आहेत। 5 मक्याच्या कणसांना मी 2 कांदे घेतलेले आहे आणि थोडासा सांबार घेतलेला आहे। आपण हे असं करून घ्यायचं आणि 1 वाटी तुमच्या जर कडे असेल अरारोट पावडर तर अरारोट पावडर घ्यायची, नसेल तर बेसन घ्यायचं, नसेल तर आपल्याला तांदूळाच्या पिठाचा उदाहरणार्थ चावलचा आटा घ्यायचा आपण। तर माझ्याकडे आहे अरारोट पावडर, मी यूज करते म्हणून। तर 1 वाटी आपण छोटी 1 वाटी अरारोट पावडर घेतलेली आहे आणि 1 चम्मच धनिया पावडर घालायची, 1 चम्मच हळद घालायची मैत्रिणींनो छान, 2 चम्मच लाल तिखट घालायचं चवीनुसार। तुमच्या घरी जास्त तिखट खात असतील तर जास्त टाकायचं। आणि पचनासाठी थोडासा हिंग असला तर हिंग घालायचा मैत्रिणींनो थोडाफार, कारण की ते पचायला जास्त जड जात नाही। असं छान हे आपलं टेक्स्चर आहे हे मैत्रिणींनो। आपण बघू शकता तुम्ही तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे आणि छान तेल गरम होऊ द्यायचं। आणि पावसाळ्यात याचा स्वाद घेण्यासाठी तर बिलकुल विसरायचं नाही। मार्केटला आलेलं आहे मैत्रिणींनो आणि छान घरात बसून, बारीक पाऊस बाहेर चालू, घरात छान गरम गरम भजी, 1 नंबर बिलकुल। इतकी टेस्ट येते मैत्रिणींनो याची की तुम्हाला काय सांगू। आता आपल्याला तुम्ही किती हे घेतलेले त्याप्रमाणे आपल्याला नमक टाकायचं। नमक टाकून घ्यायचं छान आणि छान असा कुरकुरीत असे। थोडीशी या पकोड्यांची जी साईज आहे मैत्रिणींनो, ती आपल्याला थोडी मोठी साईज टाकायची। बघा मैत्रिणींनो, छान असे पकोडे होऊ द्यायचे, हे मस्त मंद आचेवर होऊ द्यायचे, एकदम अप्रतिम लागतात। बघा मैत्रिणींनो, आपली कॉर्न भजी तयार। बघू शकता तुम्ही इतकी टेस्टी लागतात हे पकोडे की तुम्हाला सांगू शकत नाही। तुम्ही करू शकता। तर सांगा आता तुम्ही ही भजी खाऊन